नमस्कार, मी पवन दाते. आपण भेटत आहोत शिवांश राजे टेक या चॅनलवर. आपण माहिती पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेबद्दल. आतापर्यंत आपल्यामध्ये खूप संभ्रम निर्माण केलेला होता. विविध लोकांनी कागदपत्र कुठली पाहिजे, काय पाहिजे, किंवा उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे, डोमेसिल काढायचा आहे, त्याला खूप वेळ लागत आहे, खूप गर्दी होत आहे. आणि हे पाहून शासनाने त्याच्यामध्ये शिथिलता दिलेली आहे. एकदम अगदी सोप्या पद्धतीने आपण हे कागदपत्र जमा करू शकतो. उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आपण स्वयंघोषणापत्र देऊ शकतो. डोमिसिलऐवजी आपण जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा राशन कार्डामध्ये नाव हे देऊ शकतो. त्याच्यानंतर हमीपत्र त्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे. हमीपत्र आपलं राशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक आणि बँक पासबुकला आपला आधार क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे आणि एक आपला मोबाईल नंबर हा समाविष्ट करायचा. तर तो फॉर्म कसा भरायचा, ऑफलाईनमध्ये काय काय गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असाव्या हे आपण सविस्तर पाहूया. आपल्याकडे हा फॉर्मॅट दिलेला आहे. मुख्यमंत्री बघा, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या अर्जामध्ये प्रथम महिलेचे संपूर्ण नाव, नंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव, महिलेचे लग्नानंतरचे नाव, जन्मतारीख, तिथं दिनांक, महिना, वर्ष हे सर्व टाकायचं आहे. अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, जसं की राहणार, पोस्ट, तालुका आणि जिल्हा. त्याच्यानंतर जन्माचे ठिकाण, जन्माच्या ठिकाणीमध्ये प्रथम जिल्हा, नंतर शहर म्हणजे तालुका, नगर परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, ज्या क्षेत्रात आपला जन्म असेल त्याचा तिथं उल्लेख करायचा आणि पिनकोड. तर मोबाईल नंबर, आधार क्रमांक, शासनाच्या इतर विभागामार्फत आपण आर्थिक योजनेचा लाभ घेत आहोत का नाही त्याबद्दल स्पष्टता. जर घेत असू तर ते रक्कम किती आहे ते रक्कम टाकायची आहे. वैवाहिक स्थिती, विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, परित्यक्ते आहे का निराधार आहे याचासुद्धा आपल्याला उल्लेख करायचा आहे. त्याच्यानंतर येथे बँकेचा तपशील, अर्जदाराचे बँक खाते असल्याबाबतचा तपशील, बँकेचे पूर्ण नाव, जसं की स्टेट बँक आहे तर भारतीय स्टेट बँक, बँक खातेधारकाचे पूर्ण नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड याचीसुद्धा माहिती टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडणे असणे हे खूप आवश्यक आहे. हे फॉर्म ऑफलाईन भरल्यानंतर आपल्याला एक ॲप आहे नारी शक्ती. नारी शक्ती ॲपमध्ये आपल्याला सर्व माहिती भरायची आहे. तर हे कोणाकडे आपण हा फॉर्म भरू शकतो. एक नंबरला अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला. कारण की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ते ॲप घेऊन आपण स्वतःचा फॉर्म स्वतःही भरू शकतो. तर खालील कागदपत्र त्याच्यात अपलोड करायचे आहे. आधार कार्ड, पहिले आधार कार्ड, नंतर अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र, त्याच्याऐवजी आपण शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC किंवा राशन कार्डसुद्धा तिथं अपलोड करू शकतो. उत्पन्नाचा प्रमाणपत्र, जर तहसीलदाराच्या सहीचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र काढलं असेल तर ते, किंवा स्वयंघोषणापत्र, उत्पन्नाबाबत स्वयंघोषणापत्र फॉर्मॅट हे सुद्धा आपण त्याला अपलोड करू शकतो. अर्जदाराचे हमीपत्र की जे या अर्जाच्या फॉर्मॅटमध्ये दिलेलं आहे, किंवा हमीपत्र असं आहे की मी घोषित करतो की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. हे 2 नंबरमध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरधारक नाहीत म्हणजे इन्कम टॅक्स भरत नाहीत. 3 नंबर, मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी किंवा सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. 4 नंबर, मी शासनाच्या इतर विभागात राबविण्यात येणाऱ्या 1500 पेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. त्याच्यानंतर 5, माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार, आमदार नाही. 6,
माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाहीत. 7. माझ्या कुटुंबातील सदस्याची संयुक्तपणे 5 एकरपेक्षाही जास्त शेतजमीन नाही. 8. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. म्हणजे 4 व्हीलर असले तर ते पात्र राहणार नाहीत. तर असं एक हमीपत्र आपल्याला द्यायचं आहे आणि त्याच्याखाली आपली एक सही. तर हे कागदपत्र आपल्याला सहज उपलब्ध होतात, कुठली धावपळ करण्याची आवश्यकता नाही. आणि हे सर्व डॉक्युमेंट माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आपण तिथून डाउनलोड करून ते फॉर्म फिलअप करून ते माहिती सहज घेऊ शकता. त्याच्यामध्ये उत्पन्नाचे स्वयंघोषणापत्र आणि भराचा ऑफलाईन फॉर्मचा फॉर्मॅटसुद्धा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.